This is the chapter number 1, linear equations in two variables. Question is solve the following simultaneous equation. बघा इक्वेशन दिला आहे 5x minus 3y is equal to 8 आणि सेकंड दिला आहे 3x plus y is equal to 2. या टाईपचं प्रॉब्लेम आलं तर सर्वात पहिली स्टेप राहील आपली दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहिणे आणि दोन्ही इक्वेशनला काय केलं नाव देणे. बघा हे पहिलं इक्वेशन होतं त्याला इक्वेशन नंबर 1 दिला, सेकंड इक्वेशन होतं त्याला इक्वेशन नंबर काय केलं 2 केलं. या प्रकारच्या टाईपमध्ये आपलं सर्वात मेन एम हे राहील की एकतर एक्सच्या व्हॅल्यू सेम आणणं किंवा वायच्या व्हॅल्यू सेम आणणं. ठीक आहे, कोणतं राहील एम? एकतर एक्सच्या व्हॅल्यू सेम आणणं किंवा वायच्या व्हॅल्यू सेम आणणं. त्याच्यानंतर पाहू आपण की कुठे सिंगल टर्म आली. सिंगल टर्म म्हणजे वायला किंवा एक्सला लागून फक्त 1 आहे, म्हणजे जो आपण लिहत नाही. बघा इथे एक्सला लागून काय आहे 5, इथे एक्सला लागून काय 3, इथे वायला लागून काय -3 किंवा 3 आणि इथे वायला लागून काय 1, म्हणजे काहीच नाही याचा अर्थ काय 1. तर त्या इक्वेशनकडे आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, मग आता जी सिंगल टर्म आहे त्याच्या अपोजिटवाली व्हॅल्यू पाहायची. कोणती आहे 3. तर जी सिंगल टर्म आहे त्या इक्वेशनला कोणत्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं त्याची अपोजिट व्हॅल्यू कोणती होती 3, म्हणून त्या इक्वेशन 2ला आपण काय केलं 3ने मल्टिप्लाय केलं. तर बघा इक्वेशन 2 कोणता आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. याला कितीने मल्टिप्लाय केलं 3ने मल्टिप्लाय केलं. तर 3 इंटू 3x प्लस वाय इज इक्वल टू 2 इंटू 3. बघा दोन्ही साईडने काय केलं आपण 3ने मल्टिप्लाय केलं. 3 इंटू 3x किती आलं 9x प्लस 3 इंटू वाय 3y 2 इंटू 3 काय आलं 6. हे कोणत्या नंबरचं इक्वेशन भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये बघा इथे वायची व्हॅल्यू 3 आहे आणि इथे वायची व्हॅल्यू काय आहे 3 आहे, म्हणजे 3y दोन्ही व्हॅल्यू काय आल्या सेम आहे. आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह का मेन जे एम होतं की एक तर एक्सच्या किंवा वायच्या व्हॅल्यू सेम आणणं. तर बघा ते एम बरोबर आलेलं आहे आता की इथेही 3y भेटला आपल्याला आणि इथेही 3y भेटला. आता जे सेम व्हॅल्यू आले त्याचे दोन्ही याचे काय पाहायचे साईन. बघा इथे 3yला कोणतं साईन लागलं आहे मायनस, इथे 3yला कोणतं साईन लागलं आहे प्लस. जर हे साईन दोन्ही सेम असेल तर सबस्ट्रॅक्शन आणि जर हे दोन्ही साईन अपोजिट असेल तर ॲडिशन. बघा आता या दोन्हीचे साईन काय आहे अपोजिट आहे. एकाला मायनस साईन लागला आहे, एकाला पॉझिटिव्ह साईन लागला आहे किंवा प्लस साईन लागला आहे, म्हणून ह्या दोनमध्ये काय होईल ॲडिशन. तर बघा ॲडिशन केली आपण. नाव लेटस ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 1 लिहिलं आणि इक्वेशन 3 लिहिलं. त्याच्यानंतर ॲडिशन करत आहोत. तर ॲडिशन करताना जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे त्याचे साईन जे आहे जे पहिले होते ज्याच्यात तेच राहील. म्हणजे बघा इथे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6 तिन्ही साईन काय होते पॉझिटिव्ह, म्हणून तिन्ही याच्यात करायला साईन पॉझिटिव्ह. सपोज सबस्ट्रॅक्शन राहिलं असतं तर तिन्ही याचे साईन काय झाले असते चेंजेस झाले असते. पण इथे काय सेम आहे ॲडिशन करता म्हणून साईन काय राहील सेम राहील. आता 5x प्लस 9x किती आलं 14x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होऊन जाईल. 8 प्लस 6 किती होऊन जाईल 14. तर x इज इक्वल टू काय होऊन जाईल 14/14. तर एक्सची व्हॅल्यू काय आली 1. आता हे x इज इक्वल टू 1 मी एका इक्वेशनमध्ये पुटअप केली. कोणत्या इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर 2. बघा इक्वेशन नंबर 2 काय आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. तर हे एक्सची व्हॅल्यू मी 1 पुटअप केल्यानंतर काय आलं 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 3 झालं, हा प्लस 3 इकडे आल्यावर काय झालं -3. तर वायची व्हॅल्यू काय आली -1. तर सोल्युशन काय आलं आपलं एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू -1. ओव्हरऑल प्रॉब्लेममधून काय काय लक्षात ठेवायचं. सर्वात पहिले इक्वेशनला नाव देणे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर काय बघायचं की सिंगल टर्म कुठे आहे. सिंगल टर्म म्हणजे बघा इथे कुठे होती सेकंड इक्वेशनमध्ये इथे सिंगल टर्म होती. मग काय करायचं त्याची अपोजिट व्हॅल्यू पाहायची. कोणती होती 3, म्हणून त्या जे सिंगलवालं टर्मवालं इक्वेशन आहे त्याला काय करायचं त्या अपोजिट व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. पण मल्टिप्लाय केलं काय भेटलं आपल्याला 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. बघा वायची व्हॅल्यू दोन्ही सेम आल्या आहे. मग काय करायचं त्या सेम व्हॅल्यूचं काय काय पाहायचं साईन पाहायचं. दोन्ही काय साईन अपोजिट आहे म्हणून काय होईल ॲडिशन केल्यानंतर काय भेटलं आपल्याला 14x इज इक्वल टू 14. 14x इज इक्वल टू 14. मग x इज इक्वल टू काय 14/14. तर एक्सची व्हॅल्यू काय भेटली 1. आता हे x इज इक्वल टू 1 काय केलं आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप केले. तर त्याच्यावरून काय भेटली आपल्याला वायची व्हॅल्यू -1. तर सोल्युशन काय आलं x इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू -1. त्याच्यानंतर तर बघा हे प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम आहे. 3x प्लस 2y इज इक्वल टू 29 5x मायनस वाय इज इक्वल टू 18. दोन्ही इक्वेशनला एका खाली एक लिहिलं. दोन्ही इक्वेशनला काय केलं आपण नाव लिहिलं. सिंगल टर्म पाहिली कुठे होती सिंगल टर्म इथे होती. त्याची अपोजिट व्हॅल्यू काय आहे 2. त्या अपोजिट व्हॅल्यूने काय केलं आपण इक्वेशन 2ला 2ने मल्टिप्लाय केलं. तर काय 2 इंटू 5x मायनस वाय इज इक्वल टू 18 इंटू 2. इथे 2ने मल्टिप्लाय केलं इथे 2ने केलं. 2 इंटू 5x काय आलं 10x 2 इंटू मायनस वाय -2y आणि 18 इंटू 2 काय आलं 36. काय भेटलं इक्वेशन नंबर 3 भेटलं आपल्याला. बघा आता इक्वेशन 1 मध्ये पण 2y आहे आणि इक्वेशन 3 मध्ये पण 2y आहे. म्हणजे आपलं जे मेन एम आहे की एक तर एक्सची व्हॅल्यू सेम आणणं किंवा वायची व्हॅल्यू सेम आणणं. तिथे काय झालं आपलं मेन साध्य झालं आहे. तर बघा आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मधले दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या. मग काय करतो आपण त्याचे साईन पाहतो. ह्या 2yला कोणतं साईन लागलं आहे प्लस, ह्या 2yला कोणतं साईन लागलं आहे मायनस.
जर दोन्ही साईन अपोजिट असेल तर काय करतो आपण ॲडिशन, सेम असेल तर काय करतो सबस्ट्रॅक्शन. इथे काय आहे, दोन्ही साईन काय अपोजिट आहे म्हणून काय होईल दोन्ही इक्वेशनची ॲडिशन. मग आम्ही इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1ची काय केली ॲडिशन केली. याचा अर्थ जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे त्याचे काय होईल साईन जे आहे तेच राहील. जर सबस्ट्रॅक्शन राहिलं तर ते साईन काय होऊन जाते चेंजेस. 10ला प्लस साईन होतं प्लसचा प्लस, इथं 2ला मायनस होतं मायनसचं मायनस, 36ला प्लस होतं तर प्लस. 3 + 10 किती होईल 13x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल झाले. 29 + 36 किती आलं 65. तर एक्स इज इक्वल टू काय म्हणजे 5/13. ह्या 13 काय म्हणजे अपॉनमध्ये चालले तर एक्सची व्हॅल्यू काय आली 5. आता हे एक्स इज इक्वल टू 5 आपण कुठे पुटअप केलं इक्वेशन नंबर 1मध्ये. काय होतं इक्वेशन नंबर 1 3x + 2y इज इक्वल टू 29. आता हे एक्सची व्हॅल्यू बघा इथे मी 5 पुटअप केली. 3 × 5 काय 15 + 2y इज इक्वल टू 29. हे +15 इकडे जर आलं तर काय म्हणजे -15. 29 - 15 किती आलं 14. तर वायची व्हॅल्यू काय 2y इज इक्वल टू 14. ह्या 2 अपॉनमध्ये चालला तर वायची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 7. आता हे काय झालं याचं सोल्युशन एक्स इज इक्वल टू 5 आणि वाय इज इक्वल टू 7. काय केलं याच्यामध्ये पण इक्वेशन एका खाली एक लिहिले. त्याच्यानंतर सिंगल टर्म पाहिली. सिंगल टर्मच्या अपोजिटवाली व्हॅल्यू पाहिली. त्या अपोजिट व्हॅल्यूनं जे इक्वेशन होतं त्याला काय केलं मल्टिप्लाय केलं. दोन्ही ह्याचे साईन पाहिले. जर सेम असेल तर सबस्ट्रॅक्शन आणि अपोजिट असेल तर ॲडिशन. त्याच्यावरून एक व्हॅल्यू भेटली. ती व्हॅल्यू आपण अनदर इक्वेशनमध्ये पुटअप केली तर आपल्याला काय केलं एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू काय भेटली 7 भेटली. त्याच्यानं याच्यातला थोडं व्हेरिएशनवाला प्रॉब्लेम बघा काय आहे. 15x + 17y इज इक्वल टू 21. 17x + 15y इज इक्वल टू 11. या प्रॉब्लेम कसं ओळखायचं बघा. याच्यात जे फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आहे ते नेक्स्ट त्याच्यात वायची व्हॅल्यू होऊन गेली. बघा इथे एक्सला 15 आहे, नेक्स्ट त्याच्यात काय झालं वायला 15 लागलं. आणि जी पहिल्याच्यात वायची होती ती सेकंड याच्यात काय आली एक्सची आली. हे वायची 17 सेकंड याच्यात काय झाली एक्सची आली. तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये एक स्टेप लक्षात ठेवायची आपल्याला की एकदा आपल्याला ॲडिशन करायची आणि एकदा काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. म्हणजे जिथे एक्सची व्हॅल्यू आहे ते जर सेकंड याच्या वायची होत आहे आणि वायची व्हॅल्यू सेकंड याच्यात एक्सची होत आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकदा ॲडिशन आणि एकदा काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं. आपण ॲडिशन केली, दोन्हीची ॲडिशन केली तर काय आलं ॲडिशनसाठी दोन्ही इक्वेशन लिहिले मी. ॲडिशन केली तर मी काय म्हटलं सेकंड नंबरचं इक्वेशन जे साईन आहे त्याचे जे आहे तेच राहील. तर बघा 15 + 17 किती झाले 32. 17 + 15 किती झाले 32 ने 21 आणि 11 किती झाले 32. तिन्ही ठिकाणी 32 आहे. तुम्ही 32 ने प्रत्येक टर्मला किंवा दोन्ही साईडला मी काय केलं डिवाईड केलं. तर 32 ने डिवाईड केल्यानंतर काय आला x + y इज इक्वल टू 1. म्हणजे 32/32 1, 32/32 1, 32/32 1. हे काय भेटलं इक्वेशन नंबर 3. एकदा ॲडिशन करायचं म्हटलं होतं आणि एकदा काय करायचं म्हटलं होतं सबस्ट्रॅक्शन करायचं होतं. आता एकदा ॲडिशन झाल्यानंतर काय भेटलं इक्वेशन आपल्याला x + y इज इक्वल टू 1. तर सबस्ट्रॅक्शनसाठी मी दोन्ही इक्वेशन एका खाली लिहिले. सबस्ट्रॅक्शनमध्ये काय म्हटलं होतं जे सेकंड नंबरचं टर्म आहे त्याचे काय होऊन जाईल साईन चेंज. बघा इथं प्लस होतं तर मायनस झालं, इथं प्लस होतं मायनस झालं, इथं प्लस होतं तर काय झालं मायनस झालं. 15 - 17 -2x होऊन जाईल. का बरं मायनस, कारण हे 17 काय मोठी टर्म आहे तर ऑलवेज आपण मोठ्या संख्येचं साईन देतो म्हणून -2x. 17 - 15 +2y. का बरं +2y, कारण ह्या 17 मोठा आहे आणि त्याची साईन काय प्लस. आणि 21 - 11 काय येईल 10. इथे पण +10 आला कारण 21 मोठी संख्या आहे त्यामुळे त्याचं साईन आपण दिलं. जर मी या दोन्ही साईडला 2 ने डिवाईड केलं प्रत्येक साईडला तर काय होऊन जाईल बघा 2/2 1 होऊन जाईल म्हणून -x. इथे 2 न केलं 2/2 1 होऊन जाईल प्लस y इज इक्वल टू 10/2 काय होऊन जाईल 5. तर कोणत्या नंबरचं इक्वेशन भेटलं मला इक्वेशन नंबर 4. बघा 3 भेटलं 4 भेटलं. आता ह्या 3 आणि 4ची मी काय केली ॲडिशन केली. काय केली ॲडिशन. हे थर्ड नंबरचं लिहिलं हे फोर्थ नंबरचं. बघा ॲडिशन करतो याचा अर्थ काय म्हटलं होतं सेकंड इक्वेशन जे आहे त्याचे साईन काय राहील जेचे तेच. इथे मायनसचे मायनस प्लसचं प्लस प्लसचं प्लस. x - x कॅन्सल होऊन जाईल. +y +y 2y होऊन जाईल. 1 + 5 काय जाईल 6. तर y इज इक्वल टू काय 6/2. तर वायची व्हॅल्यू काय भेटून जाईल 3. आता हे y इज इक्वल टू 3 आपण काय केलं एका इक्वेशनमध्ये पुटअप केलं. x + y इज इक्वल टू 1 ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केलं. वायची व्हॅल्यू 3 केली. हे 3 इकडे आल्यावर काय झालं -3 म्हणून एक्सची व्हॅल्यू काय भेटली -2. तर काय आलं याचं सोल्युशन x इज इक्वल -2 आणि y इज इक्वल टू 3. याच्यामध्ये ओव्हरऑल काय समजून घ्यायचं आहे की सर्वात पहिले इक्वेशन एका खाली एक लिहिणं. जे एक्सची व्हॅल्यू आहे ते वायची आहे आणि वायची आहे ते एक्सची आहे. अशा प्रकारच्या याच्यामध्ये काय करायचं एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. तर आपण काय केलं एकदा ॲडिशन केलं. ॲडिशनवरून आपल्याला एक इक्वेशन भेटलं कोणतं x + y इज इक्वल टू 1. इथे ऑलरेडी तिन्ही ठिकाणी आलं तर त्या व्हॅल्यूने काय करायचं आपल्याला डिवायडिंग करायचं दोन्ही इक्वेशनला. त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन केली तर इक्वेशन कोणतं भेटलं -2x + 2y इज इक्वल टू 10. त्याला डिवाईड केलं 2 ने तर काय भेटलं -x + y इज इक्वल टू 5. आता दोन्ही इक्वेशनचं काय केले ॲडिशन केली. त्याच्यावरून काय भेटली वायची व्हॅल्यू 3 आणि ते वायची व्हॅल्यू 3 आपण एका इक्वेशनमध्ये पुटअप केली तर काय भेटलं एक्सची व्हॅल्यू -2. बघा ही प्रॉब्लेम सेमच आहे.
इथे एक्सची व्हॅल्यू इथे वायची झाली, इथे वायची व्हॅल्यू इथे काय झाली एक्सची झाली. मग अशाच्यात काय करायचं, एकदा ॲडिशन आणि एकदा सबस्ट्रॅक्शन. बघा एकदा ॲडिशन केल्यानंतर ही वाली टर्म आली कोणती, 200x + 200y = 1000. ह्या 200 प्रत्येक साईडला जर मी डिवाईड केलं तर काय भेटलं मला, x + y = 5. त्याच्यानंतर एकदा काय करायचं, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय आलं, -2x + 2y = -2. 2ने जर डिवाईड केलं प्रत्येक टर्मला तर काय आला आन्सर, -x + y = -1. हे इक्वेशन नंबर 4 घेतलं. मग काय करतो आपण, त्या दोन्ही इक्वेशनची काय करतो, ॲडिशन करतो. तर x + y = 5 आणि -x + y = -1 ॲडिशन करतो. याचं तर खालचे साईन काय जे चे तेच राहील, x - x काय होऊन जाईल कॅन्सल, y + y 2y, 5 - 1 4. तर y = काय 4/2. त्याच्यावरून y ची व्हॅल्यू काय भेटली 2 आणि हे y = 2 आपण काय केलं एका इक्वेशनमध्ये पुटअप केलं. त्याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली 3. बघा मग काय आलं याच्यामध्ये, x = 3 आणि y ची व्हॅल्यू 2. सायमल्टेनियस इक्वेशनचे याच्यावरती कोणतं त्याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. हे दोन प्रकारचं व्हेरिएशन आहे, ते दोन प्रॉब्लेमने आपण जवळपास कव्हर केलं आहे. त्याच्यानंतर याच्यातला सेकंड टॉपिक आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूललाच आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट मेथड. तर ही डिटर्मिनंट मेथड इझी आहे. क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रूलचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आधी आपल्याला डिटर्मिनंट काढता आलं पाहिजे. तर ते डिटर्मिनंटचे क्वेश्चन बघा मी घेतले आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हा क्वेश्चन दिला आहे, -1 7 2 4. हे बघा हे साईन जे हे मॉडसारखं दिसत आहे, पण त्या मॉड आणि डिटर्मिनंटमध्ये भरपूर फरक आहे. कारण मॉडमध्ये जर व्हॅल्यू आली मायनस किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर ते बाहेर येऊन काय होऊन जाते, पॉझिटिव्ह. पण याच्यात तसं काही नाही आहे. हे साईन कशाचं आहे, हे डिटर्मिनंटचं आहे. तर बघा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन काय, -1 7 2 4. काही नाही करायचं, बस एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा काय केलं, या दोन ह्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, -1 × 4. नंतर काय दिलं, मायनस साईन, आणि उरलेल्या याचं काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे -1 × 4 -7 × 2. -1 × 4 किती येईल, -4, मायनस साईन. त्याच्यानंतर 7 × 2 14, -4 - 14 किती येईल, -18. का बरं, दोन्हीचं साईन सेम आहे, म्हणजे काय होईल, ॲडिशन. 14 + 4 18 आणि दोन्ही ह्याचे साईन कोणतं आहे, -7. इथे काय आलं, मायनस. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, -5 3 7 -7 0. याच्यात पण सेम करायचं, काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा -5 × 0, नंतर मायनस साईन, उरलेल्या याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -5 × 0 काय होतं, 0, नंतर -3 × -7 -21. मायनस ऑफ मायनस काय होऊन जाते, प्लस. मग 0 + 21 काय आलं, +21. त्याच्यानंतर ही प्रॉब्लेम सेमच आहे, 3 2 4 5. काय केलं, या दोनमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × 3 -4 × 2. 5 × 3 किती, 15, -4 × 2 8. 15 - 8 किती आलं, 7. डिटर्मिनंटवरून एक काय समजलं आपल्याला, की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मध्ये मायनस साईन द्यायचं आणि उरलेल्या दोन टर्मचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येईल, त्याच्यावरून आता आपल्याला क्रॅमर्स रूलसुद्धा सॉल्व्ह करता येईल. तर बघा क्वेश्चन काय, सॉल्व्ह दी फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. काय दिलं आहे इक्वेशन, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 10. क्रॅमर्स रूलसुद्धा मध्ये सुद्धा आपली पहिली स्टेप करायला दोन्ही इक्वेशनला एका खाली एक लिहिले दोन्ही इक्वेशन एका खाली एक, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करताना आपल्याला 3 व्हॅल्यू ऑलवेज काढायच्या आहे, कोणत्या, डी dx आणि dy. आता प्रॉब्लेममध्ये x आणि y आला आहे म्हणून dx आणि dy आला. सपोज तिथे m आणि n आलं असतं तर काय झालं असतं, ते dm dn झालं असतं, किंवा a आणि b आलं असतं तर ते काय झालं असतं, dA आणि dB झालं असतं. ठीक आहे, म्हणजे क्रॅमर्स रूलमध्ये काय करायचं, 3 व्हॅल्यू ऑलवेज काढायच्या, कोणत्या, d dx आणि dy. x आणि y प्रॉब्लेमनुसार ते चेंज होत जाईल. ठीक आहे, आता ह्या d dx आणि dy कसा काढायचा ते सांगतो. साठी आपल्याला डिटर्मिनंट काढायचं आहे. तर काय करायचं नाही, बस जे प्रॉब्लेममध्ये दिल्या आहे व्हॅल्यू x न y जशा तशा खाली उतरवायच्या. बघा एक्सला लागून काय 3, एक्सला लागून काय 4, बघा मी जशा तसं लिहिलं. ह्या वायला लागून काय -4, ह्या वायला लागून काय 3. ह्या व्हॅल्यू जशा तशा काय केलं मी, खाली जशा तशा लिहून घेतल्या. साठी तर काही व्हेरिएबल लागला आहे खाली, नाही, म्हणून. तर काय करायचं, आता ह्या डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो आपल्याला. काय करतो आपण, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, मध्ये मायनस साईन, उरलेल्या याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 3 काय झालं, 9, मध्ये कोणतं साईन आहे, -4 × -4 -16. मायनस ऑफ मायनस काय होते म्हटलं होतं, प्लस, म्हणून 9 + 16 काय आला, 25. आता dx काढायचा आहे, इथे कोणता व्हेरिएबल लागला आहे, एक्स लागला आहे, म्हणून एक्सच्या व्हॅल्यू नाही घ्यायच्या आहे. काय म्हटलं मी, dx काढायचा आहे, व्हेरिएबल कोणता लागला आहे, एक्स, म्हणून एक्सच्या व्हॅल्यू नाही घ्यायच्या. तर मग एक्सच्या ठिकाणी कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या, = नंतरच्या. कोणत्या दिल्या, 10 आणि 5. तर बघा मी ह्या 3 आणि 4च्या ऐवजी कोणती व्हॅल्यू घेतली, 10 आणि 5, आणि वायच्या व्हॅल्यू जशा तशा, -4 आणि 3. त्याचा काय करायचं, हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो आपल्याला. काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 10 × 3 -5 × -4. 10 × 3 किती झालं, 30, -5 × -4 -20. मायनस ऑफ मायनस काय होते, प्लस, म्हणून 30 + 20 काय आलं, 50. त्याच्यानंतर dy काढायचा आहे, तर एक्सच्या व्हॅल्यू जशा तशा लिहिल्या. काय लिहिल्या, 3 आणि 4 जशा तसा.
वायच्या डी वाय काढायचा म्हणून वायच्या व्हॅल्यू न लिहिता कोणत्या लिहायच्या इज इक्वल टू नंतरच्या. इज इक्वल टू नंतरच्या व्हॅल्यू कोणत्या होत्या 10 आणि 5. मी त्याच व्हॅल्यू काय केल्या इथे वाय डी वायच्या याच्यामध्ये लिहिले. आता ह्या सॉल्व करता येते आपल्याला. काय केलं 3 × 5 मायनस 10 × 4. या डिटर्मिनंटची स्टेपच आहे आपली क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन. 15 - 40 किती -25. 3 व्हॅल्यू निघल्या. त्याच्यावर आपल्याला काय काढायचं आता एक्स आणि वाय. एक्सचा फॉर्म्युला काय असतो dx/dy. dx बी माहीत आपल्याला किती आपण आताच काढला 50. डीची व्हॅल्यू काय आली 25. 2 इन याचा आन्सर. त्याच्यानंतर वाय काय असतो dy/d. dy ची व्हॅल्यू काय -25. डीची व्हॅल्यू काय 25. 25/25 1. 1चा भाग जातो त्याच्यामध्ये म्हणून -1. तर एक्सचे आन्सर काय, एक्सची व्हॅल्यू काय भेटली 2. वायची व्हॅल्यू काय भेटली -1. तर काय मसूलमध्ये काय समजलं आपल्याला ओव्हरऑल स्टेप लक्षात ठेवण्याला. सर्वात पहिले दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहिणे. त्याच्यानंतर 3 व्हॅल्यू काढणार कोणत्या dx आणि dy. dx आणि dy चेंज होऊ शकतो कायच्यावरून. जर व्हेरिएबल त्याच्यामध्ये m दिलं राहिलं n दिलं राहिलं तर dm dn होऊन जाईल. a आणि b दिलं राहिलं तर काय होऊन जाईल ते dA आणि dB. त्याच्यानंतर काय करतो आपण डीच्या वेळी जे प्रॉब्लेममध्ये दिलं आहे जशा तसं एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू उतरवून घेतो आपण जशा तशा. आणि त्याचं काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन देऊन त्याचं काय काढतो आपण आन्सर काढतो. त्याच्यानंतर dx काढायचं तर एक्सची व्हॅल्यू घ्यायची आहे का नाही, कोणते घ्यायचे इज इक्वल टू नंतरचे. तर म्हणून 3 आणि 4च्या ऐवजी काय घेतली मी 10 आणि 5 घेतली. पुन्हा त्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, मध्ये मायनस साईन दिलं आणि त्याच्यावरून काय आला आन्सर आपल्याला 50. त्याच्यानंतर dy काढायच्या वेळेस वायच्या व्हॅल्यू घेऊ का नाही, वायच्या व्हॅल्यू न घेता कोणत्या करणार इज इक्वल टू नंतरच्या कोणत्या 10 आणि 5. बघा तेच घेतलं 10 आणि 5. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्या dx आणि dy. आता एक्स काढायचा. एक्स काय असतो dx/d. dxची व्हॅल्यू काय होती 50 आणि डीची 25 म्हणून आन्सर काय आलं 2. वायची वाय इज इक्वल टू काय राहते dy/d. dyची काय होती -25/25 इज इक्वल टू काय आलं -1. हे झालं त्याचं सोल्युशन. त्याच्यानंतर हे बघा हे सेम प्रॉब्लेम आहे. 5x + 3y इज इक्वल टू -11. 2x + 4y इज इक्वल टू -10. दोन्ही इक्वेशन एकाखाली एक लिहिले. dx आणि dy काढायचा आहे. डी काढायचा म्हणून एक्स न वायच्या दोन्ही व्हॅल्यू बघा सेम गेल्या. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन क्रॉस मल्टिप्लिकेशन काय आला आन्सर 14. dx काढायचा एक्सच्या व्हॅल्यू घेऊ का 5 ऐवजी कोणती घेऊ इज इक्वल टू नंतरच्या म्हणजे -11 आणि -10. याच्यात पण क्रॉस मल्टिप्लिकेशन दिलं मध्ये मायनस साईन उरलेलं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय आला आन्सर -14. dy काढायचा आहे म्हणून एक्सच्या व्हॅल्यू जशा तशा वायच्या ऐवजी व्हॅल्यू न घेता कोणत्या घ्यायच्या इज इक्वल टू नंतरच्या. म्हणून -11 आणि -10 घेतलं. त्याच्यावरून काय आलं -28. एक्स का असतो dx/d. dxची व्हॅल्यू काय -14. डीची व्हॅल्यू आहे 14 तर काय आलं -1. वाय काय असतो dy/d. dyची काय व्हॅल्यू काय -28/14 तर काय आलं -2. हे झालं त्याचं सोल्युशन. त्याच्यात थोडंसं लास्टवालं प्रॉब्लेम आणि व्हेरिएशन आहे याच्यामध्ये 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0. 6x इज इक्वल टू 8 - 5. त्याच्यामध्ये व्हेरिएशन बघा कसं आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम केले ते आपल्या फॉर्ममध्ये राहत होतं कोणत्या ax + by इज इक्वल टू c. म्हणजे पहिले एक्स टर्म राहत होती, नंतर वाय टर्म राहत होती, इज इक्वल टू राहत होतं आणि नंतर कोणती एक कॉन्स्टंट टर्म राहते. त्याच्यामध्ये दिली आहे का नाही म्हणून आपल्याला आधी त्या फॉर्ममध्ये आणणं जरुरी आहे. तर बघा इथे 4x लिहिलं मी, नंतर +3y नंतर काय असते आपलं इज इक्वल टू साईन असते आणि मग कॉन्स्टंट टर्म होते. हे -4 जर इकडे गेलं तर काय झालं ते +4. आता आलं का आपल्या फॉर्ममध्ये हो म्हणून हे इक्वेशन नंबर 1 भेटलं. नंतर सेकंड याच्यात बघा 6x नंतर कोणती टर्म राहते वाय म्हणून हे -5 इकडे जर आलं तर काय झालं +5 आहे. नंतर कोणती टर्म राहते कॉन्स्टंट 8 इज इक्वल टू तिकडल्याच साईडला होतं म्हणून ज्या साईडला आहे ते तर साईन चेंजिंग का नाही म्हणून ते +8 जसं तसं. आता आपल्या फॉर्ममध्ये आले दोन इक्वेशन हे आपल्याला सॉल्व करता येऊ शकते. काय करतो आपण सर्व पहिले dx आणि dy काढतो. डीची व्हॅल्यू काय 4 6 जशा तशा 3 5 जशा तसं. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय आला आन्सर 2. dx काढायचा आहे म्हणून एक्सची व्हॅल्यू न घेता कोणती घ्यायची इज इक्वल टू नंतरची म्हणून 4 न 6च्या ऐवजी कोणती व्हॅल्यू घेतली मी 4 8. पुन्हा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय आला आन्सर -4. त्याच्यानंतर dy काढायचा आहे म्हणून एक्सच्या व्हॅल्यू जशा तशा वायच्या ऐवजी कोणती व्हॅल्यू घ्यायची हे वाली इज इक्वल टू नंतरची. इज इक्वल टू नंतरच्या व्हॅल्यू कोणत्या आहेत 4 आणि 8. तर बघा मी इथे काय घेतलं 4 आणि 8. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय आला आन्सर 8. तर एक्सचा फॉर्म्युला काय असतो dx/d. dxची व्हॅल्यू काय आहे -4. डीची व्हॅल्यू काय ती आहे 2 म्हणून काय आला आन्सर -2. वायची व्हॅल्यू काय dy/d. dyची व्हॅल्यू काय 8. डीची व्हॅल्यू काय 2 म्हणून आन्सर काय आलं 4. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू काय आली -2 आणि वायची व्हॅल्यू आली 4. तर अशा प्रकारे याच्यातले जवळपास 2 टॉपिक हे कव्हर झाले आहे. याच्यानंतर याच्यामध्ये कोणतेही व्हेरिएशन येऊ शकणार नाही ह्या 2 टॉपिकमध्ये. थँक्यू.